नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण RTE 25% RTE म्हणजे राईट टू एज्युकेशन चे ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरू झालेले असून आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचप्रमाणे तुम्हाला जर का काही डाऊट असेल म्हणजे डॉक्युमेंट संबंधित त्याचप्रमाणे सिलेक्शन संबंधित तर सर्वच व्हिडिओ आपल्या चॅनल उपलब्ध आहे. चॅनलला सबस्क्राईब केल्यावर सर्व व्हिडिओ तुम्ही वॉच करू शकता. परंतु आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे या ठिकाणी पाहणार असून या ठिकाणी तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा तुम्हाला गुगलमध्ये सर्च करायचं आहे RTE 25%. RTE 25% अशा प्रकारे सर्च केल्यावर तुम्ही या पहिल्या लिंकला ओके केल्यावर या साईटवर यायचं आहे. त्यानंतर या साईटवर आल्यावर तुम्ही या ठिकाणी पाहताय की एक ऑनलाईन ॲप्लिकेशनचं ऑप्शन पाहत आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी एक रजिस्ट्रेशनचं पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे. या ठिकाणी पाहताय की तुम्ही एक डावीकडे ऑप्शन आहे न्यू रजिस्ट्रेशन. या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला सर्वप्रथम एक रजिस्ट्रेशन करून घ्यायचं असते आणि जर का तुम्ही रजिस्ट्रेशन करून घेतलेलं असेल तर या ठिकाणी एक दुसरं ऑप्शन आहे लॉगिनचं. या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर टाकून पासवर्ड टाकून कॅप्चर फिलअप करून लॉग इन करून घेऊ शकता. परंतु आपण सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करून घेऊया. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला न्यू युजर या टॅबला तुम्हाला या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी रजिस्ट्रेशनचे ऑप्शन समोर तयार होतील. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम सिलेक्ट डिस्ट्रिक्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्ही ज्याही डिस्ट्रिक्टमध्ये राहता किंवा ज्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ते डिस्ट्रिक्ट या ठिकाणी तुम्हाला निवडायचे आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी एक डिस्ट्रिक्ट निवडतो. त्यानंतर डिस्ट्रिक्ट निवडल्यावर या ठिकाणी तुम्हाला नाव टाकायचं आहे. सर्वप्रथम लास्ट नेम. या ठिकाणी ध्यानात ठेवायचं की नाव हे आधार कार्डनुसार टाकायचं आहे आपल्या पाल्याचे. या ठिकाणी तुम्हाला जिल्हा निवडताना तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये ॲडमिशन घ्यायची आहे त्या जिल्ह्यासंबंधीच फक्त तुम्हाला या ठिकाणी तो जिल्हा निवडायचा आहे. आता या ठिकाणी तुम्हाला लास्ट नेम टाकायचं आहे. त्यानंतर फर्स्ट नेम, त्यानंतर मिडल नेम म्हणजे आपल्या 10वीच्या मार्कशीटवर ज्याप्रमाणे नाव असते आपलं त्याप्रमाणे. परंतु या ठिकाणी कॅन्डिडेटचे नाव टाकायचे आहे. म्हणजे पहिलीच जाणारा मुलगा किंवा मुलगी असेल तरच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता RTE 25%मध्ये. या ठिकाणी फर्स्ट नेम, लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम अशा प्रकारे तुम्हाला नाव टाईप केल्यावर त्यानंतर खालीचं दुसरं ऑप्शन आहे की हँडिकॅप. जर का कॅन्डिडेट हँडिकॅप वगैरे असेल तर या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे. या ठिकाणी येस केल्यावर समोर तुम्हाला हँडिकॅप संबंधित डॉक्युमेंट्स द्यावे लागतील जर का तुमचा नंबर आला तर माझ्या केसमध्ये हँडिकॅपचं ऑप्शन नाही आहे त्यामुळे मी या ठिकाणी नो हे ऑप्शन निवडणार आहे. त्यानंतरचं ऑप्शन आहे महत्त्वाचं म्हणजे डेट ऑफ बर्थ. तुम्ही या ठिकाणी क्लिक केल्यावर तुमच्या पाल्याची जे डेट ऑफ बर्थ असेल ते डेट ऑफ बर्थ तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. जनरली या ठिकाणी तुम्ही पाहताय की डेट ऑफ बर्थ 2013 पासून स्टार्टिंग आहे. 2013 पासून स्टार्टिंग असून तुमचा पाल्य मिनिमम 6 ते 7 वर्षाचा असणे गरजेचे आहे. या ठिकाणी आपण एक डेट ऑफ बर्थ निवडूया. डेट ऑफ बर्थ निवडल्यावर या ठिकाणी जर का असा मेसेज येत असेल RTE ऑनलाईन प्रवेशासाठी 31/12/2026 या तारखेपासून आपल्या पाल्याचे वय पात्र नाही डेट ऑफ बर्थ अशा प्रकारे या ठिकाणी मॅसेज आलेला असून म्हणजे या ठिकाणी मिनिमम तुम्हाला तुमच्या पाल्याचे वय 6 वर्ष किंवा 7 वर्षाच्या आतमध्ये असेल तरच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं की मिनिमम पाल्य हा पहिलीच जाणारा असावा. जर का पहिलीच जाणार असेल तरच तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचा आहे, अदरवाईज अप्लाय करायचा नाही. त्यानंतर अजून महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जर का तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असाल तर तुम्ही KG1 सुद्धा ऑप्शन घेऊ शकता. KG1 KG2 नर्सरी वगैरे हे ऑप्शन आहे जिल्ह्याच्या ठिकाणी परंतु तालुक्याच्या ठिकाणी नाही आहे. सो या ठिकाणी आपण एक पुन्हा डेट ऑफ बर्थ निवडूया. अशा प्रकारे डेट ऑफ बर्थ निवडल्यावर तुम्ही या ठिकाणी पाहताय की ॲज पर एज म्हणजे वय या ठिकाणी निघालेलं आहे 4 वर्ष 11 महिने 30 दिवस अशा प्रकारे या ठिकाणी जर का वय बसत असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. म्हणजे मिनिमम 6 वर्ष असेल तर 5 वर्ष म्हणजे 7 वर्षाच्या आतमध्ये असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॅप्चर टाकून या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर न चुकता टाकायचा आहे कारण की त्याच्यावर एक मेसेज येणार आहे. त्याचप्रमाणे रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा येणार आहे.
मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे वदरची माहिती भरली असून या ठिकाणी मोबाईल नंबर तुम्हाला क्लिअर टाकायचा आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक करूया. रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी पाहता की तुम्ही एक अशा प्रकारे सक्सेसफुलीचा मेसेज आलेला आहे. या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला आहे. फॉर एक्झाम्पल 26AM004286 अशा प्रकारे या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर मिळालेला असून त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर जनरेटेड सक्सेसफुली अँड पासवर्ड सेंड युअर रजिस्टर मोबाईल नंबर. मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पहिले सांगितलं की मोबाईल नंबर तुम्हाला हा बिनचूक टाकायचा आहे, कारण त्यावर ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड जाणार आहे. तो आपल्याला लॉग इन करताना उपयोग करायचा आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे रजिस्ट्रेशन आपण कंप्लीट केलेलं आहे. तरी पण तुम्हाला रजिस्ट्रेशनमध्ये काही अडचण असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. नंतर मित्रांनो, आता समोरची प्रोसेस आपल्याला लॉग इन या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला जो ॲप्लिकेशन नंबर मिळालेला असेल तुमच्या टेक्स्ट मेसेज किंवा हा तुम्ही कॉपी करून घेतलेला असेल या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पासवर्ड मिळालेला असेल, पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी कॅप्चर टाकून लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी लॉग इन या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे नवीन पेज या ठिकाणी ओपन होते चेंज पासवर्डचं. या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड चेंज करून घ्यायचा आहे. जो तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना पासवर्ड मिळालेला असेल तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे, ओल्ड पासवर्ड. त्यानंतर एक नवीन पासवर्ड तुम्हाला बनवून घ्यायचा आहे. नवीन पासवर्ड बनवताना तुम्हाला काही लेटर कॅपिटल, काही लेटर स्मॉल, @ 1 2 3 अशा प्रकारे तुम्हाला एक पासवर्ड बनवून घ्यायचा असतो. चला आता ती प्रोसेस करूया. मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी ओल्ड पासवर्ड टाकलेला असून त्यानंतर या ठिकाणी नवीन पासवर्ड बनवलेला असून आता सबमिट या ऑप्शनला क्लिक करूया. सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर आपला या ठिकाणी रजिस्ट्रेशन काइंडली एंटर न्यू पासवर्ड, न्यू स्ट्रॉंग पासवर्ड अशा प्रकारे या ठिकाणी एक मेसेज आलेला असून त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही एक स्ट्रॉंग पासवर्ड तुम्हाला बनवायचा आहे. तर आपण या ठिकाणी स्ट्रॉंग पासवर्ड बनवूया. सो मित्रांनो, अशा प्रकारे मी या ठिकाणी पुन्हा एक नवीन स्ट्रॉंग पासवर्ड बनवला असून या ठिकाणी पाहताय की तुम्ही पासवर्ड अपडेट सक्सेसफुल. त्यानंतर जो तुम्ही पासवर्ड बनवला त्याचा मेसेजसुद्धा तुमच्या मोबाईलवर आलेला असेल. चला तर या ठिकाणी ओके करूया. या ठिकाणी ओके केल्यावर आता तुम्हाला पुन्हा या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि जो तुम्ही पासवर्ड बनवलेला आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकून कॅप्चर फिलअप करून लॉग इन या ऑप्शनला क्लिक करूया. मित्रांनो, लॉग इन झाल्यावर आता आपण आपल्या पोर्टलमध्ये या ठिकाणी लॉग इन झालेला आहे. या ठिकाणी तुम्हाला पाहत आहे की 5 स्टेपमध्ये हा फॉर्म तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. पहिला आहे चाइल्ड इन्फॉर्मेशन, दुसरा आहे ॲप्लिकेशन, त्यानंतर डॉक्युमेंट, त्यानंतर स्कूल सिलेक्शन आणि फॉर्म सबमिशन. अशा प्रकारे हा फॉर्म तुम्हाला या ठिकाणी 4-5 स्टेपमध्ये कंप्लीट करायचा आहे. चला तर या ठिकाणी एक स्टेप समजून घेऊया. या ठिकाणी पाहता की तुम्ही जे पहिले जे आपण भरले आहे ते या ठिकाणी शो होणार आहे. फॉर एक्झाम्पल कॅन्डिडेटचं नाव म्हणजे चिल्ड्रन नेम, त्यानंतर मदर नेम, फादर नेम हे पूर्ण तुम्हाला या ठिकाणी फिलअप करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इकडे सिलेक्ट जेंडर मेल फिमेल जे असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी यूट्यूब सिक्युरिटीच्या कारणास्तव मी ते हाईड करून ठेवलेलं आहे. तुम्हाला पद्धतशीरपणे पाहून वाचूनच या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. एकदम साधा आणि सिंपल आहे, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. आणि त्यानंतर मी तुम्हाला फॉर्ममध्ये फक्त महत्त्वाचेच मुद्दे सांगणार आहे, कारण की बाकीचा सर्व फॉर्म हा सोपीच आहे, वाचल्यानं तुम्ही भरू शकता. त्यानंतर वदरची माहिती भरल्यावर म्हणजे पॅरेंट डिटेल, चिल्ड्रन डिटेल आणि मदर्स डिटेलची पूर्ण भरल्यावर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करा जेंडर फिमेल जे असेल ते. त्यानंतर या ठिकाणी एक पॅरेंट्स स्टेटस या ठिकाणी दिलेलं आहे, हे ऑप्शनल आहे. या ठिकाणी जर का तुम्ही क्लिक केलं तर तुमचे पॅरेंट्स वगैरे कसे आहेत काय आहेत तर हे या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे, परंतु हे मॅन्डेटरी नाही आहे. यामध्ये तुम्ही जर का सिलेक्ट केलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे, नाही केलं तरी सोडून द्यायचं, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर आता या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे करंट ॲड्रेस डिटेल हे खूप या ठिकाणी महत्त्वाचं आहे, कारण की याच ॲड्रेसवर तुम्हाला लोकेशन सेट करायचं आहे आणि याच लोकेशनवर तुमचा नंबर लागण्याचे 100% चान्सेस आहेत. याच ठिकाणी तुम्हाला पद्धतशीरपणे माहिती भरायची आहे आणि याच ठिकाणी तुम्हाला पद्धतशीरपणे लोकेशन टाकायचं आहे किंवा सिलेक्ट करायचं आहे. चला तर या ठिकाणी आपण ॲड्रेस फिलअप करूया. आता या ठिकाणी एक ध्यानात ठेवायचं म्हटलं म्हणजे की ॲड्रेस कोणता टाकायचा. ज्याही ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे त्या ठिकाणचाच ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तुम्ही राहता कुठं याचं काही घेणदेण नाही आहे, परंतु ज्या ठिकाणी तुम्ही राहसाल तो ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. म्हणजे कारण की तुम्ही राहता कुठे आणि जर का तुम्हाला ॲड्रेस तो टाकायचा असेल
परंतु ज्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे आहे, जे लोकेशन तुम्हाला जी शाळा हवी असेल त्या आसपासच्या 1 किलोमीटरच्या आतमध्ये तुम्हाला हा ॲड्रेस टाकायचा आहे. तर आता या ठिकाणी आपण ॲड्रेस फिलअप. मित्रांनो, या ठिकाणी ॲड्रेस फिलअप केल्यावर या ठिकाणी एक ऑप्शन आहे की लॅटिट्यूड लँगिट्यूड. या ठिकाणी तुम्हाला सध्या काहीच करायचं नाही, तो ॲटोमॅटिकली येणार आहे लोकेशन मॅप्स निवडल्यावर. मित्रांनो, या ठिकाणी ॲड्रेस फिलअप केल्यावर तुम्हाला शो या ऑप्शनला क्लिक केलं अशा प्रकारे चाइल्ड डिटेल शो सक्सेसफुलचा या ठिकाणी मेसेज येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे. आता या ठिकाणी ओके केल्यावर तुम्ही या ठिकाणी पाहता की एक ऑप्शन आहे शो एडिट गुगल ॲड्रेस. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपले लोकेशन सेट करून घ्यायचे आहे. तत्पूर्वी जर का तुम्ही यापूर्वी RTIमध्ये प्रवेश घेतला असेल तर या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे. अदरवाईज तुम्हाला या ठिकाणी नोच हे ऑप्शन ठेवायचं आहे, कारण की तुम्ही यांनी विचारलं आहे की यापूर्वी तुम्ही RTI 25% ॲडमिशन घेतलेली आहे. तर या ठिकाणी तुम्हाला नो हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. तर आता या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे या गुगल मॅपला तुम्हाला क्लिक करायचं आहे लोकेशन निवडण्यासाठी. तर आता या ठिकाणी क्लिक करूया. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी एक मॅपिंगचं ऑप्शन निर्माण होणार आहे. या ठिकाणी पाहता की थोडं हे लोडिंग येणार आहे. लोडिंग घेतल्यावर तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी मॅप शो होणार आहे. या ठिकाणी पाहता तुम्ही आपले सर्वप्रथम जर का इंडिया तुम्हाला सर्वप्रथम सिलेक्ट करायचं आहे. जर का इंडिया दाखवत नसेल तर, परंतु जर का इंडिया दाखवत असेल डायरेक्ट ॲटोमॅटिकली, तर तुम्हाला स्टेटमध्ये जायचं आहे. महाराष्ट्र स्टेटमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये, त्यानंतर आपल्या जिल्ह्यामधील तालुक्यामध्ये जर का हे ॲटोमॅटिकली आले नसेल तर. माझ्या केसमध्ये ॲटोमॅटिकली आलेला आहे. डायरेक्ट मी या लोकेशनमध्ये पोहोचत आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे झूम करून आपले जे मेन लोकेशन आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. हा जो यारो आहे लाल, हा तुम्हाला या ठिकाणी हलवायचा आहे जर का तो त्या ठिकाणी नसेल तर, कारण की याच लोकेशनच्या सेटवर तुम्हाला शाळा हे उपलब्ध होणार आहे. अशा प्रकारे तुम्ही आपले झूम करून आपले घराचे लोकेशन तुम्हाला पाहायचे आहे अंदाजी, आणि जो तुम्ही हा लाल सिम्बॉल पाहता जी मी हलवून राहिलो, तो तुम्हाला त्या ठिकाणी नेऊन सेट करायचा आहे. एक ध्यानात ठेवायचं आहे की हा जो आपला लाल सिम्बॉल आहे हा या जंगलाच्या ठिकाणी न्यायचा नाही, किंवा रस्त्यावर लावायचा नाही, किंवा झाडावर लावायचा नाही. एखाद्या घरावर तुम्ही लावू शकता अंदाजे. या ठिकाणी आपल्या घराचे लोकेशन आहेत. सो मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी लोकेशन सेट करायचं आहे. अदरवाईज तुम्हाला शाळा वगैरे येणे कठीण होणार आहे. तर तुम्हाला एक ठिकाणी लोकेशन सेट केल्यावर तुमच्या घरापासून किंवा तुमच्या लोकेशनपासून 1 किलोमीटरच्या आतमध्ये जेवढ्या शाळा येतील ते शो होतील. तर त्यासाठी तुम्हाला लोकेशन सेट करणे गरजेचे आहे. मी या ठिकाणी एक लोकेशन सेट करतो. त्यानंतर लोकेशन सेट केल्यावर तुम्हाला पुन्हा खाली असं झूम करायचं आहे. त्यानंतर खाली एक ऑप्शन दिसते, या ठिकाणी एक ऑप्शन आहे की शो अँड अपडेट. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. ही प्रोसेस तुम्ही घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. या ठिकाणी पाहता की गुगल ॲड्रेस अपडेट सक्सेसफुली, द फॉर्म विल क्लोज नाऊ इफ यू क्लिक टू ओके बटन. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पाहता की तुम्ही लॅटिट्यूड लँग्वेज ॲटोमॅटिकली आलेला आहे मी सांगितल्याप्रमाणे. म्हणजे तुम्हाला लॅटिट्यूड लँग्वेज टाकायचं काम नाही. ॲटोमॅटिकली लोकेशन सेट झाल्यावर ते दोन्हीही ऑप्शन त्या ठिकाणी शो होतील. त्यानंतर तुम्हाला लोकेशन सेट केल्यावर तुम्हाला पुन्हा शो या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर आता आपण पूर्ण सेट केलेलं असून पुन्हा शो या ऑप्शनला क्लिक करूया. शो या ऑप्शनला क्लिक केल्यावर पुन्हा चाइल्ड डिटेल्स शो सक्सेसफुली या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी ओके करूया. त्यानंतर तुम्हाला हे ओके केल्यावर वर पुन्हा तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचं आहे. त्यानंतर आता या ठिकाणी दुसरी स्टेप आहे डॉक्युमेंटची. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. दुसरी स्टेप आहे आपली ॲप्लिकंटची. तर ॲप्लिकंट या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. ॲप्लिकंट ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी पहिलं ऑप्शन आहे की विच क्लास रिक्वायर्ड, म्हणजे तुम्हाला कोणत्या क्लासमध्ये ॲडमिशन घ्यायचे आहे. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पाहता की तुम्ही फर्स्ट स्टँडर्ड ॲटोमॅटिकली आलेला आहे. तुमच्या मुलाची किंवा तुमच्या पाल्याची डेट ऑफ बर्थ कमी असेल तर या ठिकाणी KG1 KG2 नर्सरी अशा प्रकारे ऑप्शन येतील. परंतु या ठिकाणी डेट ऑफ बर्थनुसारच या ठिकाणी फर्स्ट स्टँडर्ड KG1 ऑप्शन येतात. तर या ठिकाणी फर्स्ट स्टँडर्ड हे ऑप्शन निवडायचं आहे तुम्हाला. त्यानंतर सिलेक्ट रिजन या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं म्हणजे तुम्ही कुठल्या कास्टमध्ये मोडता, मुस्लिम, ख्रिश्चन, हिंदू, या ठिकाणी सर्वच अवेलेबल आहेत. तर या ठिकाणी मी एक
धर्म म्हणजे आपला धर्म जो तो निवडायचा आहे तुम्हाला. त्यानंतर तिसरं ऑप्शन आहे कॅटेगरीचं, तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये मोडता. अशा प्रकारे या ठिकाणी सर्वच कॅटेगरी उपलब्ध आहेत. या ठिकाणी कॅटेगरी निवड तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे. मी या ठिकाणी एक ऑप्शन निवडतो. जनरलचं ऑप्शन या ठिकाणी निवडतो. जर का तुम्ही कास्टमध्ये जर का फॉर्म भरत असाल, तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट डिटेल त्याचप्रमाणे कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायची आहे. त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे जर का तुमचा पाल्य हँडिकॅप वगैरे असेल तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे, की नसेल तर हे दोन्ही ऑप्शन तुम्हाला नोच ठेवायचे आहेत, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर इकडे दिलेलं आहे की तुमच्या मुलाचे आधार कार्ड आहे का, तर म्हणजे आधार कार्ड नंबर तुम्हाला या ठिकाणी येस करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला येस केला या ठिकाणी आधार कार्ड नंबर फिलअप करून घ्यायचा आहे. त्यानंतर आधार कार्ड नंबर फिलअप केल्यावर इकडे तुम्हाला तुमचे इन्कम टाकायचं आहे. इन्कम ही जनरली 40 ते 50-60 हजार असणे गरजेचे आहे. उत्पन्नाचा दाखला तुम्हाला काढून घ्यायचा आहे. जेव्हा तुमचे नंबर लागेल त्यावेळेस तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला उत्पन्न टाकल्यावर इकडे तुम्हाला काही टाकायचं नाही, पॅन कार्ड, ID वगैरे, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर इकडे महत्त्वाचं म्हणजे ॲड्रेस प्रूफला तुम्हाला येस करायचं आहे. त्यानंतर जर का तुम्ही हँडिकॅप वगैरे निवडलं असेल तर तुम्हाला हँडिकॅप ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेटला येस करायचं आहे. तर माझ्याकडे या ठिकाणी हँडिकॅप मी नोट केलेला आहे, त्यामुळे मी नोट ठेवणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बर्थ सर्टिफिकेट आहे का, तर येस करायचं आहे. अशा प्रकारे ही ओदरची माहिती भरल्यावर तुम्हाला शो या ऑप्शनला क्लिक करायची आहे. सो मित्रांनो, या ठिकाणी मी पूर्ण माहिती ओदरची भरलेली असून आणि शो या ऑप्शनला क्लिक केलं, अशा प्रकारे ॲप्लिकेशन डिटेल्स शो सक्सेसफुलचा मेसेज येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे. या ठिकाणी ओके केल्यावर तुम्हाला पुन्हा वर जायचं आहे. आता आपली तिसरी स्टेप आहे डॉक्युमेंट्सची. तर तिसऱ्या स्टेपला तुम्हाला क्लिक करायचं आहे, डॉक्युमेंट्स या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. डॉक्युमेंट्स या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहताय की अपलोड डॉक्युमेंट रिक्वायर्ड. तर या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे पॅरेंट्स आधार कार्ड. हे तुम्हाला PDF स्वरूपात 600 KB आतमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला टाकायचं आहे, ते 600 KB PDF स्वरूपात. त्यानंतर ॲड्रेस प्रूफ टाकायचा आहे. ॲड्रेस प्रूफ तुम्हाला आधार कार्डसुद्धा टाकू शकता. तुमच्याकडे जे ॲड्रेस प्रूफ असेल अवेलेबल जागेसंबंधित किंवा तुमच्या लोकेशनमध्ये जे ॲड्रेस प्रूफ असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे PDF स्वरूपात. आणि जर का तुम्ही कास्टमध्ये फॉर्म भरला असेल OBC SC ST तर या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेटसुद्धा या ठिकाणी एक ऑप्शन आहे, ते सुद्धा या ठिकाणी मला PDF स्वरूपात कास्ट सर्टिफिकेट अपलोड करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे या ठिकाणी डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड केल्यावर तुम्हाला पुन्हा या ठिकाणी शोचं ऑप्शन येणार आहे, ते शो करून घ्यायचं आहे किंवा अपलोड डॉक्युमेंट्स या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे मी या ठिकाणी तिन्ही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असून ओके ऑप्शनला क्लिक करूया. ओके ऑप्शनला क्लिक केल्यावर आता तुम्हाला स्कूल सिलेक्शन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. महत्त्वाची स्टेप म्हणजे राहिलेली आहे स्कूल सिलेक्शनची. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं स्कूल सिलेक्शनला. त्यानंतर या ऑप्शनला क्लिक करा. अशा प्रकारे या ठिकाणी नवीन पेज ओपन झालेलं आहे. तर या ठिकाणी पाहता की तुम्ही विथन 1 किलोमीटर स्कूल, विथन 1 किलोमीटर स्कूलचं या ठिकाणी एक ऑप्शन असेल, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आपली शाळा पाहण्यासाठी. तर या ठिकाणी तुम्ही पाहता की विथन 1 किलोमीटर स्कूल या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे जेवढ्या आपल्या घरापासून 1 किलोमीटरच्या आतमध्ये जेवढ्या शाळा असतील ते या ठिकाणी शो होणार आहेत. तर माझ्या केसमध्ये 1 किलोमीटरच्या आतमध्ये मी जे लोकेशन निवडलं मगाशी निवडताना, त्या कंडिशनमध्ये फक्त एकच शाळा या ठिकाणी अवेलेबल आहे. तर या ठिकाणी पाहता ही एकच शाळा आहे त्या, आणि हे शाळा निवडण्यासाठी तुम्हाला या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला शो या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तुमच्या लोकेशनपासून जेवढ्या शाळा येतील ते या ठिकाणी शो होणार आहेत. तुम्हाला त्या अशा प्रकारे या चेकबॉक्सला क्लिक करत जायचं आहे. या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे मागच्या वर्षी 1 किलोमीटरपासून जर का सिलेक्ट केलं तर सर्वच शाळा यायच्या होत्या, परंतु आता या ठिकाणी नियमातली खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला असून या ठिकाणी फक्त तुम्हाला 1 किलोमीटरच्या आतमध्ये शाळा निवडता येतात, अदरवाईज शाळा निवडता येत नाहीत. म्हणजे 1 किलोमीटरच्या वर जर का तुमचे घर जात असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही. समजा अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी शाळा निवडल्या शो या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. शो या ऑप्शनला क्लिक केल्यावर डाटा शो सक्सेसफुलचा या ठिकाणी मेसेज या ठिकाणी ओके करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आखरीची स्टेप आहे
फ्रॉम सबमिशनची या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. फ्रॉम सबमिशनला या ठिकाणी क्लिक केल्यावर जेवढी माहिती आपण आतापर्यंत भरली ते आपल्यासमोर शो होणार आहे. आणि यामध्ये जर का एडिट वगैरे तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. परंतु या ठिकाणी पाहताय की तुम्ही आय ॲग्री या ऑप्शनला क्लिक केल्यावर त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फ्रॉम सबमिट कन्फर्म या सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्ही पुन्हा तुम्ही ते करेक्शन करू शकत नाही. म्हणून तुम्हाला या ठिकाणी सध्याच केअरफुली फॉर्म चेक करायचा आहे. आणि जर का फॉर्म बरोबर असेल तर तुम्ही या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे मी सांगितल्याप्रमाणे. त्यानंतर तुम्हाला कन्फर्म या सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे हा फॉर्म तुम्ही पूर्णपणे कंप्लीट करू शकता. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पाहताय की एक डिलीटचंसुद्धा ऑप्शन आहे. जर का तुमचा फॉर्म चुकला असेल तर तुम्ही या ठिकाणी डिलीट ॲप्लिकेशन या ऑप्शनला क्लिक करून तो फॉर्म तुम्ही डिलीट करू शकता. कारण की एकदा तुम्ही फॉर्म सबमिट केल्यावर तुम्ही पुन्हा फॉर्म भरू शकत नाही. एकदा तुम्ही फॉर्म डिलीट केला की तुम्हाला पुन्हा रजिस्ट्रेशन करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. तर माझ्या केसमध्ये पूर्णपणे हा फॉर्म कंप्लीट असून आता आपण शो या ऑप्शनला क्लिक करूया किंवा कन्फर्म या सबमिट या ऑप्शनला क्लिक करूया. मित्रांनो, कन्फर्म या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी पाहता की आर यू शुअर यू आर कन्फर्म. तर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा ओके या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी ओके केल्यावर तुम्ही या ठिकाणी पाहता की यू आर नॉट चेंजिंग वगैरे असा प्रकार मेसेज आला असून तुम्हाला पुन्हा या ओके ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, ओके ऑप्शनला क्लिक केला तुम्ही या ठिकाणी पाहता की जनरेट PDF ऑप्शन दिलेलं आहे. या ठिकाणी क्लिक करून तुम्ही आपली PDF वगैरे डाउनलोड करून घेऊ शकता, आपल्या फोनमध्ये डाउनलोड शो करून ठेवता. अशा प्रकारे हा आपण आज फॉर्म भरलेला. जर का फॉर्ममध्ये काही अडचण असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये अवश्य देण्यात येणार आहे. आणि चॅनलवर जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.